नाव काय? हां, माझं नाव राजश्री बाळकृष्ण चौकेकर. साईनगर गुढीपाडवा उत्सव समिती आम्ही हे 12 वर्षापासून करत आहोत आणि आमची जी हे निघते यात्रा निघते, रॅली निघते, ती साईनगरपासून ते समतानगर अशी पूर्ण साईनगरला फेरी मारून पूर्ण मंडपात पुन्हा येऊन आम्ही हा उत्सव साजरा करतो. आणि त्यात पारंपरिक वेशभूषा असतात, त्याला पारितोषिक असतं. आणि ह्यामध्ये फक्त मराठी माणूस नसतो, तर सर्व धर्माचे सगळे धर्माच्या सगळ्या बायका, सगळ्या व्यक्ती सगळ्या उपस्थित असतात आणि हा आम्ही पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित पार पाडतो. थँक्यू. काय सांगेल आजची गुढीपाडवा? हा हे सगळ्यात उत्सवाने साजरा केलेला सण आहे. आम्ही इकडे कोणाचं आपली जातीभेद नाही, काय नाही, सगळे एकदम आनंदी करतो. हाय प्यायला सगळी व्यवस्था असते, म्हणजे कसलीच प्रॉब्लेम नसते, काहीच प्रॉब्लेम नाही आणि खूप एक उत्सवाने आम्ही सगळ्या गोष्टी करतो त्यासाठी. आणि सगळ्यात चांगलं साईनगर गणेश मित्र मंडळ जे आहे ते आम्ही गुढीपाडवाचा हा सण साजरा करतो एकदम छानपैकी. आणि ते बघू शकता सगळे वेशभूषा इकडे घालून आलेले आहेत आणि बस. आजची गुढीपाडवा आणि कुठली तुमची आहे? आमची साईनगर विभागाची गेली 12 वर्ष आम्ही गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. हिंदू धर्माच्या सर्व माणसांना एकत्रित आणण्याचा उपक्रम असतो आणि त्यांना आम्ही पाण्यापासून ते नाश्त्यापर्यंत व्यवस्थित सोय करतो आणि व्यवस्थित शोभायात्रा केली जाते. गेली 12 वर्ष आमचा प्रोग्राम चालू आहे. किती लोक याच्यामध्ये सहभाग? याच्यामध्ये कमीत कमी 350-400 माणसं येतात दरवर्षी. आणि किती कुठून जातात? आपलं साईनगर विभागातून चालू होतो, ते समतानगर अंबाडी रोडपासून ते पोलीस स्टेशनपासून आपण नवडून बाहेर पडतो. किती वाजतापर्यंत? ही कमीत कमी 2-2.25 तास आमची रॅली चालते आणि सर्वांना आनंदाचा आम्ही उपभोगण्यासाठी नाश्त्यापासून सर्व सोय आम्ही केली असते. म्हणजे कुठल्याही पब्लिकला त्रास न देता पोलिसांचे सर्व रूल आम्ही उल्लंघन त्याच्याबरोबर नियमांचं पालन करून आमची गुढीपाडवा सण साजरा करतो. किती लोक याच्यामध्ये सहभाग आहे? 350-400. कोण कोण आहे याच्यामध्ये? शिवसेना पदाधिकारी आहेत, आपले गुढीपाडवा उत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत, BJPचे सर्व आहेत आणि सर्व म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्वजणांच्या इथे सहभागी असतात.